चला थोडी विचित्र राईड करायला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा शहरातून प्रवास करणार ज्या शहरात वाहतुकीचे नियम म्हणजे काही संबंध नाही, वाहतुकीच्या नियमांचा काही देणे घेणं नाही. अशा प्रकारे या ठिकाणी वाहने चालविली जातात. नमस्कार, मी योगेश आत्माराम आंबावले. नेहमीप्रमाणे एक नवीन व्हिडिओ. सध्या मी जिथे ते भिवंडी या शहरात आणि मी चाललेलो आहे वंजारपट्टी नाका या ठिकाणी. सदर गेले बरेच दिवस आजारपणातून धानेगावमध्ये आज म्हटलं चला आता चाललो बाजारात एखादा व्हिडिओ घ्यावा, थोडा फ्रेश व्हावा म्हणून निघालेलो आहे. आणि भिवंडी ते वंजारपट्टी नाका फ्लायओव्हर इथनं युटर्न मारायचे रॉंग साईड म्हणून हे लांब बॅरिकेड ठेवले RTO वाल्यांनी, तरी सुद्धा त्याचा काही उपयोग झालेला नाहीये. हे पाहू शकता तुम्ही, एवढ्या दूरवर बॅरिकेड्स ठेवून सुद्धा लोक जे काही युटर्न लांबून मारायचे रॉंग साईड मारायचे ते मारतातच. आणि अशा प्रकारची घटना इथेच नाही होते. कल्याण नाका त्या ठिकाणी देखील साधारणतः 300 मीटरच्या अंतरापर्यंत बॅरिकेड्स लावलेले असतील. तिथे सुद्धा तसेच केले जाते. आणि हे पाहू शकता उड्डाण पुलावर तर रॉंग साईड आलेले आहेत. जेवढे बायकर्स आले टोटल रॉंग साईडने आलेले आहेत आणि रॉंग साईडने चाललेच सुद्धा. हे पाहू शकता सदरी उतरण फक्त उतरण्यासाठी हा मार्ग, परंतु इथनं रॉंग साईडने बरंच दूरवर नाही येतात. साधारणतः 150 मीटर दूरवरचा अंतर आहे. एवढ्या दूरवरून रॉंग साईडने येतात. हे बघा, दुसरा एक सदर या वंजारपट्टी नाका फ्लायओव्हरच्या मधोमध एक RTO वाल्यांची म्हणजे पोलीस वाहतूक पोलिसांची एक केबिन देखील आहे. आणि त्यांच्या नजरेवर सर्व होत असतं, त्या रॉंग साईड गाड्या येणं जाणं. परंतु तरी जर ते लोक लक्ष देत नाहीत. त्यांचे लक्ष फक्त जे शेलार मार्गे वाडा मार्गे आलेल्या गाड्या ज्या नाशिकच्या दिशेकरता वळण घेतात तिकडे बघतात, किंवा नाशिकवरनं आलेल्या ज्या गाड्या चांदरा मार्गे ते शेलारकडे जातात, त्यांच्याकडे बघतात. आणि तिथे समोरच रॉंग साईड येणं जाणं चालू असतं. आणि कधी कधी तिथे वाहतूक कोंडी होते चुकीचे वळण घेतल्यामुळे, तरी सुद्धा तिथे लक्ष दिले जात नाही. हेच हा एवढाच एक भाग नाहीये. सदर भिवंडीत प्रत्येक ठिकाणी वाहतुकीच्या नियमांची तोड सरळ सरळ पायमल्ली केली जाते. हे बघा, हे ते वळण आहे. इतक्या दूरवरनं रॉंग साईड घेऊन जातात, इतक्या दूरवरून पाहू शकता तुम्ही. अक्कल शून्य, अक्कल शून्य. आणि अशा बायकर्स रॉंग साईडने येतात ना. काही बायकवर वकिलांचे लोक असतात, काही बायकवर डॉक्टरांचे लोक असतात, काही तर महानगरपालिका कामाला असणारे असतात. म्हणजे नियमांशी काही देणं घेणं नाही अशा प्रकारचे लोक आहेत. जसे की मी बोललो, संपूर्ण भिवंडीत अशीच कंडिशन आहे, अशीच अवस्था आहे. एक सेकंद देखील कोणी थांबत नाहीत. वाहतूक कोंडी लागली का लगेच रॉंग साईड टाकतात. एक सेकंद सुद्धा न लागता. परंतु सरळ खुला रस्ता असताना सुद्धा लोक रॉंग साईड काय तुम्ही पाहिलं जातं वंजारपेठ नाका फ्लायओव्हर. आणि अशा प्रकारे हा थोडा वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ क्लिप आज आपल्यापर्यंत पाहू शकता. आपली मराठी युट्यूब चॅनलची बाईक. आणि हे सर्व आम्ही योगेश आत्मा आंबावले. सदर आपण नवीन कॅमेरा घेतलेला आहे, कॅनडा कंदाव Q3. ओके, कंदाव Q3 नावाचा 360 कॅमेरा आपण घेतलेला आहे नवीन. आणि त्याच कॅमेऱ्याने आपण हा व्हिडिओ केलेला आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवावे. सदर कॅमेराचे फंक्शन्स अजून पाहिजे तसे आपल्याला समजलेले नाहीत. अशा प्रकारे आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारला जाणार आहे, त्याचे कामे सुरू आहेत. आणि एवढा मोठा फरक छत्रपती शिवाजी महाराज चौक भिवंडी.
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. आणि आपण चाललो होते भिवंडीतील खाऊ गल्ली या ठिकाणी नजराणा कंपाऊंड इथे आपण आलेलो आहोत. भिवंडीतील प्रसिद्ध असे उद्यान सुभाष उद्यान जे आता बंद झालेले आहे, अशाकडे आपण पोहोचलेलो आहे. अक्कल शून्य असे जे गाड्या चालवत होते त्यांच्या रॉंग साईडने चालवत होते त्यांच्यामधनं प्रवास करत आपण पोहोचलेलो आहोत नजराणा कंपाऊंड जवळ. आपले मराठी, आपली गाडी प्लॅटिना 110 6 महिने झाले गाडी घेऊन. पुढच्या महिन्यात कदाचित ड्रोन देखील आपला येऊ शकतो. आपण नेहमी कमेंट्स करता. असो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी, मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.